ठाण्यातल्या कळवा खारेगाव इथल्या धुळवडीच्या कार्यक्रमाला नृत्यांगना गौतमी पाटील हिने उपस्थिती लावली होती। रंग दे कळवा हा कार्यक्रम नगरसेवक अभिजित पवार यांनी आयोजित केलाय। याच कार्यक्रमामध्ये जाऊया, जितेंद्र आव्हाड बोलतायत। आता राजकीय होळी पर्यंत राजकारणातली होळी कशी असते? घाणेरडी असते। ठाण्यातली परंपरा आहे की सगळे राजकारणी एकत्र येऊन होळी खेळायचे, या वर्षी असं दिसतंय? माहित नाही, मी तरी काही तिथे गेलेलो नाही। मी आपलं हे माझे पारसिक मधले जे सहकारी आहेत, माझ्या मतदारसंघातला जो आनंद आहे तो बघण्यासाठी इथे आलो। सर, एखादं गाणं होळीसाठी डेडिकेट कोणाला कराल, काय कराल? मला हे गाणं आठवत नाहीये, मी जरा शोधते। जरा ते दिल में होली जल रही है, ते गाणे जख्मी दिलों का बदला चुकाने आए हैं दीवाने दीवाने, आए हैं दीवाने दीवाने। होली आली रे होली आली, मस्तानो चोली तूफान दिल में लिए, ओ ओ ओ तूफान दिल में लिए। वा वा वा, खूप 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 सुंदर, नेहमीप्रमाणे आपण गाणं गायलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर होते आणि याच कार्यक्रमाचं आयोजन अभिजितने केलेलं आहे। अभिजित, काय सांगशील? यावर्षी भरघोस मतांनी तुला निवडून दिलेलं आहे याच कळव्यातल्या खारेगावच्या लोकांनी, त्यांच्यासाठी पुन्हा तू यावर्षी होळी आयोजित केलेली आहे। ही दरवर्षी या पद्धतीने काल होळी झाली, आज धुलिवंदन रंग लावायचा कार्यक्रम कालही होता, आजही आहे। पण तुम्ही सर्व तरुणाई बघत आहात, अशा पद्धतीने आजचं हे 4थं वर्ष, 4ही वर्ष असाच प्रतिसाद। पण 4 वर्ष जे प्रयत्न केले, जे कष्ट केले, मेहनत केली, त्याचं फळ या मतपेट्यांमध्ये मिळालं 100%। या सर्वांचं प्रेम, माझ्या भावांचं, माझ्या बहिणींचं प्रेम मला मतपेटीतून भेटले। संविधानाने जो अधिकार दिला होता, त्या अधिकाराचा पुरेपूर वापर या निवडणुकीत झालेला आहे। यावर्षी होळी स्पेशल आहे। स्पेशल आहे। पहिल्यांदा नगरसेवक म्हणून अभिजित आज होळी साजरी करतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातल्या या कळव्यातल्या खारेगावमध्ये त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। यावर्षी नगरसेवक म्हणून त्यांनी हे आयोजन केलेलं आहे। याच कळवेकरांनी, खारेगावकरांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी केलेलं आहे। त्यामुळे यावर्षीची त्यांची होळी ही खरंच स्पेशल आहे, खास आहे।